लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हरवणारी पण सर्वसामान्य व्यक्तिमत्व की जो आज कुठला नेता नाही आहे, कुठला पुढारी नाही आहे, तरी सुद्धा मनाला भावलेला एक व्यक्तिमत्व वडगावकर मामा, ज्यांना सगळे लहानापासून थोरापर्यंत मामा म्हणून ओळखतात, यांचा आज आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। आज आपल्याला या व्यक्तिमत्वाविषयी वावरत असताना एक अट्रॅक्शन वाटलं, म्हणून आपण हे तुमच्या समोर सादर करत आहेत। एक साधं भोळं व्यक्तिमत्व, मनापासून आणि जे मनात तेच ध्यानात असणारं व्यक्तिमत्व वाटलं, निस्वार्थपणे एकनिष्ठपणे काम करणारं व्यक्तिमत्व आज आपण तुमच्या समोर दाखवत आहे। तर मामा, तुमचं नाव मामा म्हणून सर्वांच्यापर्यंत कसं काय पसरलं? सुरुवातीपासूनच ज्या वेळेला मी 30 वर्षापूर्वी या सुर्वेनगर भागामध्ये राहायला आलो, त्यावेळेला आम्ही आमच्या बहिणींच्याकडे आलो। त्यामुळे बहिणीच्याकडे आले असताना मला 2-3 भाचे होते, ते मामा मामा म्हणत असायचे। तर त्यांच्या येथून मंडळाच्या पोरांनी की बाबा मामाच मामा म्हणून प्रत्येकजण आपलं मामा मामा करत गेले, आणि मी मामा म्हणूनच आता या सर्व प्रभागामध्ये किंवा ह्या समाजामध्ये मामा म्हणून माझी व्यक्तिमत्व आहे। पण मी आता आजची मुलाखतीचा खास कार्यक्रम म्हणजे काही लोकांना ते जाणवणार पण नाही, पण आपल्या काही समाजातील जी काही निखळ स्वभावाची माणसं आहेत की आजच्यामध्ये एकदा स्वार्थाने गरबटलेली लोक आहेत, प्रत्येकजण काहीतरी हितासाठी करत असतोय, पण त्याच्यातून तुमचं वेगळं असं चरित्र जाणवलं, म्हणून आज मी खास लोकांच्यापर्यंत तुम्हाला मी पोहोचवत आहे की काही लोक अशी आहेत की आपल्या मनापासून एखाद्याशी प्रेम करणारे आहेत। तुमचं जे कनेक्टिंग असतं तरुण मुलांशी, पोक्तो लोकांशी, ते असं निर्भयपणे वाटलं, म्हणून मी तुम्हाला आज हे लोकांच्या समोर सादर करतो। तर हे करत असताना हे तुमचं व्यक्तिमत्व असं डेव्हलप कसं झालं, किंवा तुमचा हा स्वभाव एवढा निर्मळ आणि शांत कशा स्वरूपात तयार झाला, याच्याविषयी थोडक्यात तुम्ही सांगा। तर या विषयावर बोलायचं म्हटलं तर आजच्या पिढीला काय पाहिजे आणि काय नको आहे याचं जरासं विश्लेषण करून त्यांना माहिती करून दिली, तर त्या तरुणाला माहिती करून दिली, तर ते तरुण आपल्यापर्यंत कसे केंद्रित होतील किंवा आपल्यापर्यंत कसे कनेक्टेड होतील। मग खेळाचं क्षेत्र असू दे, एखादं राजकारणाचं क्षेत्र असू दे, किंवा अनेक एखाद्या समाजकार्याचे क्षेत्र असू दे, त्यामध्ये त्यांना जवळीक घेऊन, त्यांना थोडीफार माहिती देऊन, आपले अनुभव सांगून त्यांना आपल्या जवळ कसे येतील हे सांगायचा प्रयत्न आपण करतोय। आणि त्यांच्यामध्ये तरुण असू दे, लहान असू दे, किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे, ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिक असतील त्यावेळेला त्यांच्या वयाच्या लेवलनं त्यांच्यात वावरणे, ज्यावेळी तरुण असते त्यावेळी त्यांच्याप्रमाणे आपण तरुणच आहोत, तरुण पण दाखवावं, आणि लहान असेल त्यात लहान होऊन आपण त्यांच्याशी मिक्स होऊन आहे, या असे 3 रूपं घेऊन आपण वावरत असल्यामुळं सर्व आपल्याला लहान असू दे, थोर असू दे किंवा मोठे असू दे, आपण त्यांच्या सर्वांच्यात मिक्स होतो। पण तुम्ही सामाजिक कार्य काही म्हणजे करत असताना सुद्धा मी बघतो की आज काही लोक पगाराशी मतलब ठेवून जी कामं करतात, म्हणजे हे आजची जी मुलाखत आहे ते तुम्ही मला हे काय आपण काहीतरी कुणाकडे घेतोय देतो या उद्देशाने ही उत्स्फूर्त म्हणजे मला एक भावलेल्या व्यक्तिमत्व म्हणून आपण तुम्हाला सादर करत आहे। त्याच्यामध्ये कुठलाही प्रोफेशनल असा हेतू याच्यात दिसत नाही आहे बिलकुल, कारण ते व्यक्तिमत्व जे चांगलं आहे ते समाजापर्यंत दाखवणं, अशा काही अनेक व्यक्तिमत्व असतील तर ते भविष्यातही काही लोकांनी सुचवलं तर त्यांनाही आपण लोकांच्या समोर आणणार आहोत। पण हे करत असताना मी तुम्हाला बघितलं की काय एखादं सामाजिक कार्य करत असताना सुद्धा तुम्ही ते अगदी म्हणजे कसं एखादा रोजंदारीने आलेला तो आपल्या हाजरी भरण्याचे उद्देशाने करत असतो, पण तसाही उद्देश नाही दाखवला तुम्ही। अगदी कुठलंही काम करताना, स्वच्छता असो आणखी काय असो, तर ते अगदी मन लावून काढताना म्हणजे करताना मला ते दिसत होता तुम्ही नेहमी। ही एवढी स्फूर्ती तुमच्यातून कशी काय आली? तुम्ही ते काय म्हणून समजून काम करताय? अगदी गेल्या 30 वर्षापासून आपण या भागामध्ये राहतो। या भागामध्ये राहत असताना येथील अडीअडचणी किंवा विकासाची कामे म्हणा हे बघत होतो, आणि ती विकासाची कामं करत असताना इथे नगरसेवक असू दे, तुमचे आमदार असू दे, खासदार असू दे, यांच्या माध्यमातून काही होत नव्हते। आणि या 30 वर्षामध्ये या भागातील समस्या अडीअडचणी असू दे मी जवळपासून बघितलेली आहे। मग ते एखाद्या गटरीचं काम असू दे, किंवा एखाद्या स्वच्छतेचं असू दे, किंवा आणि इतर कामे असतील विकासाच्या माध्यमातून, ते आपण डोळ्यानं पाहत आलो, आणि आपल्याकडून समाजाला काहीतरी आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी म्हणून आपण ह्या उद्देशाने आपण ह्या समाजसेवा करत आहे।
म्हणजे हे सगळा जो एरिया आहे ते तुमचे कुटुंब आहे अशा पद्धतीनेच ते अनेक सामाजिक कार्यकर्ते तुमच्याकडे आहेत त्यांच्या सहकार्यातून तुम्ही हे करत करत आहे. पण ते म्हणजे ह्याच्यातला मूळ उद्देश तुम्ही आत्मी इथं का निर्माण झाली तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही हा एरिया म्हणजे आपलं घरच समजून हे काम करताय. त्यामुळे तुम्ही ताण भूक हरवून मी बघितलं ते लागेल वगैरे याचा न विचार करता तुम्ही ते झोपून देऊन काम करत असताय. असंच आहे ना त्याचं उत्तर? हो बरोबर. आज आपण मामांची सगळ्यांचे आवडते मामा यांची छोट्यात आणि थोडकीशी मुलाखत घेतली तर ती सर्वांच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा सर्वसामान्य अवलिया आपल्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. त्या व्हिडिओला जरूर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करून यांचं कार्य असंच पुढं चालत राहावं यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद.